आणि मुंबई महानगरपालिकेतल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक चिंतन शिबिर आज मुंबईमध्ये पार पडलं। आणि या चिंतन शिबिरामध्ये जे पराभूत झालेले उमेदवार होते त्या सगळ्यांनी एक प्रकारे नाराजीचा किंवा तक्रारीचा सूर लावला। तो एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या विरोधात। निवडणुकीमध्ये भाजपने ईव्हीएम सेट केल्याचा आरोप या उमेदवारांनी केला। सोबतच निवडणुकीमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे गंभीर आरोप या बैठकीतनं केले गेले। तर भाजपसोबतच्या युतीतनं बाहेर पडावं अशी मागणी सुद्धा पराभूत उमेदवारांकडून या बैठकीतनं करण्यात आली। लोकशाहीचा हा गळा घोटण्याचा काम हे निश्चितपणे झालेलं आहे। ज्या ठिकाणी आम्ही ती मशीनची तक्रार केली ती तक्रार घेतली नाही आणि ज्या वेळेला मतमोजणीच्या वेळेस आम्ही ती जी काही मशीन होती त्या आमच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी होते ते बोलले ही मशीन बंद पडली होती। जर बंद पडलेली मशीन होती तर ती मशीन ज्या वेळेला बदलली त्यावेळेला एकतर उमेदवाराचे प्रतिनिधी किंवा उमेदवाराला बोलवलं जातं। त्या ठिकाणी आम्ही 4 अन्य पक्ष पण माझ्याबरोबर जे लढत होते त्याच्यापैकी कोणालाही बोलवलं नाही, आम्हालाही बोलवलं नाही किंवा आमच्या प्रतिनिधीलाही बोलवलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।